कसं वाटतंय मित्रांनो? हा ऍडव्हेंचरच आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तिकीट दर द्यायचा आहे प्रति व्यक्ती 30 रुपये. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता हरिहर गडाच्या पायथ्याशी. हरिहर गडावर आपल्याला जायचं आहे. समोर आपण पाहू शकता हा हरिहर गड आहे आणि पार्किंगला गाडी आपण पार्क केलेली आहे. आमचे सर्व सहकारी रेडी होत आहेत. मित्रांनो इथं क्रिकेट खेळतायत मुलं. आम्हाला येऊन इथे 15 मिनिटं झालेत, 8:30 झालेत. आता आमचा प्लॅन होता लवकर चढायचा वरती, परंतु उशीर झाला थोडासा. नाश्ता करून आता या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता गडावर आपल्याला जायचं मित्रांनो हरिहर. मित्रांनो आता ट्रेकला सुरुवात केली आपण. 8:39 झाले. हरिहर गड दिसतोय. आपण सुरुवात केलेली. अशा प्रकारचा गडावर जाण्याचा हा रस्ता आहे. त्या तिकडनं आपण आलो. तिकडे गाड्या पार्क केलेल्या आहेत. आमची मंडळी बसलेली आहे. पहिला स्टॉप आम्ही घेतलेला आहे. 20 मिनिटाचा कंटिन्यू चढाव केला. कंटिन्यू 20 मिनिटं चढलो आणि बसलो आता पहिल्यांदा. मित्रांनो आता थोड्याशा सपाटी भागावर आपण आलेलो आहोत. बऱ्याच वेळेपासून आम्ही एकसारखं चढून होतो. त्या समोर आपण पाहतोय आपल्याला आता इथून हरिहर गड क्लिअर दिसायला लागलेला आहे. आपण आता हरिहर गडाच्या अगदी म्हणजे नगरीच्या टप्प्यात आपला आहे आणि वरती काही पर्यटक आपल्याला दिसत आहेत. तिथून ते लवकर आले, लवकर पोहोचले. मित्रांनो आपण पाहू शकतात हरिहर गड आणि हा सकाळचा या ठिकाणचा नजारा. लेमन गोळ्या आम्ही घेतोय. लेमन गोळ्या घेतल्या होत्या पण गाडीत विसरलो म्हणून नवीन घेतल्या. समोर आपल्या समोरच आता हरिहरचा सुडगा आहे आणि हा हरिहर गडावरचा फ्रंट व्ह्यू मी आपल्याला दाखवतो. वरती भगवा ध्वज फळकतोय. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्याच्यावरती जायचं आहे शेंड्यावर, पण तिथे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. मित्रांनो अतिशय थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स आपण पुढे करणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. खरा थरार पुढे येणारा व्हिडिओ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. मित्रांनो अवघड असा चढ आहे. आता हा खतरनाक पॅच चढून आलोय मी. हा बाबा बाबा माझा मागे नजारा बघा मित्रांनो, काय खतरनाक आहे. ऊन झालंय, घाम येतोय खूप. बघा मित्रांनो माझ्या मागे हरिहरगड खतरनाक. मित्रांनो आपल्यासोबत सर आहेत. सर आपलं शुभ नाम? दिलीप कापसे. दिलीप कापसे सर नाशिकहून आलेले आहेत. त्यांचं पाहत आहेत माझ्यासमोर. हाच तो पॅच ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलाय, ज्याच्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात. हा तो 80 डिग्रीचा पॅच आपण पाहतोय आता वरती. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आपण बघू शकतात काय नजारा आहे. खतरनाक काम आहे सगळं. आणि मित्रांनो आमचं ड्रीम आज पूर्ण होणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही हरिहर गडाला भेट द्यायची होती आपल्याला, परंतु बाकी सगळे गड आपण करून चुकलो, पण हरिहरवर यायचं काही संधी मिळत नव्हती आणि आज फायनली आपण आलेलो आहोत. चला मित्रांनो ही खतरनाक चढाई या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो हा बघा हा हरिहर गडाचा पॅच आणि ह्या त्या पायऱ्या. या पायऱ्या आपल्याला बघा कुठे घेऊन जाणार आहेत.
अशा पद्धतीचा हा पॅच आहे, हे गेट आहे. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. इथून पुढे एंट्री आहे किल्ल्यावरती. आणि हरिहर गडावरचा हा सगळ्यात खतरनाक स्पॉट आहे. खतरनाक नजारा या ठिकाणी. हो, आणि अजून वरती बघा. कसं वाटतंय मित्रांनो? हा, ऍडव्हेंचरच आहे. काय घाबरायचं नाही. या या एक नंबर. मित्रांनो, फायनली आपण हा पॅच सोडून आलेलो आहे खतरनाक. आणि अशा पद्धतीने आपण आता सगळ्यात अवघड जो टप्पा होता तो पार करून आलेला आहे. इथं अंमळनेरचे आपले काही मित्र मिळालेले आहेत, आमच्या गाव शिवचे आहेत. कसं वाटलं मित्रांनो? वा वा वा, एक नंबर. येणार का पुन्हा? चला 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 या मित्रा. खालचा व्ह्यू आपण बघा, खतरनाक आहे. इथून आम्ही चढून आलो सर्व. हा 80 डिग्रीचा अँगल आहे या ठिकाणी. स्टीप चढ आहे हा. एवढाच पॅच फार खतरनाक आहे. आणि हा पॅच चढून आल्यावर मग बाकी तुम्हाला जो एन्जॉय इथे मिळणार आहे ना, तो अवर्णनीय आहे. हरिहरचा ट्रेक करताना काळजी घ्या. पायऱ्या खूप स्टीप आहेत आणि चढ पण खूप आहे. 80 डिग्रीमध्ये चढ आहे, म्हणून जास्त काही अनावश्यक वस्तू कॅरी करू नका. पण पाणी अवश्य आणा. बघा काय पॅच आहे हे बघा. अशा पद्धतीने आपण या दगडाचे गुफेतून जातोय बघा. वा वा वा, एकच नंबर आहे. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हा पॅच आहे सगळा, आपण पाहू शकता. आणि बघा या ठिकाणी काय बघा, कदाचित मशाल अटकवायची जागा असली पाहिजे. या ठिकाणी मशाली अटकवल्या जात असतील. आणि हा अशा पद्धतीचा परिसर या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघू शकता आपण होल्स केलेले आहेत. आणि आता परत इथून पायऱ्यांचा एक मोठा टप्पा आहे, तो चढून आपल्याला वरती जायचं आहे.
मित्रांनो खरंच खूपच ॲडव्हेंचरस आहे. हा व्ह्यू बघा मित्रांनो, खतरनाक. मित्रांनो फायनली पायऱ्यांचं पॅच संपलेलं आहे आणि आता गडावर येऊन बसलोय आपण. मित्रांनो या ठिकाणी अजून एक रस्ता असल्यासारखं वाटतोय बघा. एक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, प्राचीन पण बंद झालंय, त्याच्यात दगड वगैरे आहेत. खाली तो कुठे गेलाय कळत नाहीये, परंतु कदाचित गडावर जायची दुसरी वाट त्या ठिकाणी असली पाहिजे असं आपल्याला वाटतं एकंदरीत बघितलं. मित्रांनो निसर्गाचं रौद्र रूप बघूया आपण. भयंकर खरा खाली कराड एक मोठी खोलदरी आहे आणि समोर सुंदर असा हा नजारा समोर निघेल त्यांची भीती. आता मित्रांनो आता वरती आलोय आपण, सपाटीवर आलेलो. आता काही एवढं विशेष नाही बघा. तिथे काय जायचं आपल्याला, तिथे वरती बुरुजावर लोक आहेत गेलेले. चला तर थोडा उन्हाचा तडाखा वाढतोय म्हणून जेवढे लवकर जातील तेवढे लवकर जाऊया, ऊन कमी व्हायच्या आधी. मित्रांनो तो पायऱ्याचा जो पॅच होता तो अवघड होता, याने की ते 2 ठिकाणी 3 ठिकाणी तसा पॅच लागतो. पहिला जो आहे तो व्हर्टिकल आहे, 80 डिग्रीच्या अँगलमध्ये पायऱ्याच्या ठिकाणी. क्या बात आहे, एकदम खतरनाक. कुठून आले? ओके ओके, खतरनाक आहे मित्रांनो एकदम. म्हणजे तसं पाहिलं तर 1.5 तास लागतो हा ट्रॅक पूर्ण करायला, परंतु आज संडे आहे, खूप पर्यटक गडावर आहेत आणि जी पायऱ्यांची वाट आहे ती बिकट आहे. एका वेळेला एकच व्यक्ती चढू किंवा उतरू शकतो, म्हणून बराच वेळ मध्ये आपल्याला पॉज घ्यावा लागतो, थांबावं लागतंय आणि त्यामुळे मग आपल्याला थांबत थांबत यावं लागतं, म्हणून उशीर लागतो. जनरली इथे गर्दी असते विकेंडला, सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. गडावर ज्या काही वास्तू आहेत त्या आजच्या स्थितीला असलेल्या वास्तूंपैकी पाण्याचे टाके जे आपण पाहू शकतोय या ठिकाणी, एक पाण्याचा टाका आहे, पाणी आपण त्याच्यात पाहू शकतात. पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जात असेल गडावर, आणि त्याच्या शेजारी अजून एक दुसरं टाका आहे पाण्याचं, त्याच्यातही पाणी आहे. अशा पद्धतीने एकूण 3 पाण्याचे टाके या ठिकाणी आहेत. बजरंगबलींची एक प्राचीन मूर्ती आहे गडावरची. मंदिराचे अवशेष शिल्लक आहेत. आता मंदिर तर ढासळलेलं आहे, परंतु मूर्ती आणि अवशेष आणि या ठिकाणी लोकांनी दगडांचे उतरण लावून ठेवले आहेत. कदाचित प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केला गेला असेल. आणि गडावरचं सगळ्यात मोठं पाण्याचं टाक आहे. मंदिरांचे पडके अवशेष आहेत या ठिकाणी. पिंडे आहे, शंकरजी भगवानांची पिंड या ठिकाणी. परत एक दगडात कोरलेली आहे खाली, इथे पण आहे. अशा पद्धतीने मंदिरावरचे हे पुरातन अवशेष आहेत. जे गडावर एवढ्या वास्तू नाही आहेत शिल्लक, परंतु जे आहेत अवशेष मंदिरं वगैरेंची या ठिकाणी ते अवशेष जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी परत नंदी महाराज भग्नावस्थेत आहेत आणि शंकराची पिंड या ठिकाणी आहे. या पद्धतीच्या पायऱ्या उतरण्यासाठी स्ट्रक्चर आहे. कदाचित त्यावेळेचे हे त्यावेळेचं स्नानगृह असावं. या ठिकाणी अशा पद्धतीने ही हाईट आहे कुंडेची. या ठिकाणी असे दगड एकावर एक रचून ठेवलेले आहेत बघा. हे सगळ्या लोकांनी काहीतरी त्यांचे नवस मानलेले आहेत, मन्नत मानलेली, इच्छा मानलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीचे दगड या ठिकाणी रचलेले आहेत, आपण पाहू शकतात. खूपच
थ्रिलिंग अनुभव होता मित्रांनो. आजपर्यंत फक्त ऐकलं होतं हरिहर गडाविषयी, तिथल्या पायऱ्यांविषयी. आज प्रत्यक्ष अनुभवायला ते मिळालं आणि खूपच एक्सायटेड वाटतंय. खूपच अनुभव भारी होता आणि एन्जॉय आला सगळ्यांना खूप. मित्रांनो, सगळ्यात अवघड हा ट्रेक होता आमच्या सगळ्या या 4-5 ट्रेकपैकी हरिहर गडाचा. फक्त ते तेवढ्या पायऱ्यांचा जो पॅच आहे तेवढ्यासाठी. बाकी अदरवाईज नॉर्मल आहे सगळी इथली परिस्थिती. गडावरच्या काही वास्तू आहेत त्या आपण पाहणार आहोत. जास्त काही वास्तू या गडावर नाही आहेत. पाण्याचे टाके आहेत, एक धान्याचं कोठार आहे ज्याच्याकडे आपण आता चाललोय, आणि वरती जो बुरुज आहे त्या बुरुजावर पण जाणार आहोत आपण. फक्त तो त्या इंग्रजांनी जेव्हा हा गड ताब्यात घेतला त्यावेळेला जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या तोफांनी त्या किल्ल्याचा रस्ता उद्ध्वस्त करायचा आदेश दिला, पण त्याने जेव्हा त्या पायऱ्या पाहिल्या त्या पायऱ्या पाहिल्यावर तो पायऱ्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने आपला आदेश रद्द केला. आणि म्हणून आज आपण हे हरिहर गडाचं पायऱ्यांचं जे वैभव आहे ते पाहू शकतो. इतक्या सुंदर पायऱ्या त्यावेळेला त्या दगडात करून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून एक अतिशय प्राचीन असा वारसा आहे. महाराष्ट्रात काय पूर्ण भारतातले पर्यटक त्या ठिकाणी आकर्षित होतात. पावसाळ्यात तर इथला निसर्ग अवर्णनीय असतो, पण पावसाळ्यात मात्र रिस्क आहे. पायऱ्या निसरडे असतात म्हणून त्या ठिकाणी जरा सांभाळून चढावं लागतं. आता पण खूपच अरुंद जागेतून आपल्याला जावं लागतं, तरी एक वेगळा अनुभव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ही छोटी छोटी पाण्याची टाकी आहेत, छोटी छोटी कुंड आहेत. 1, 2, 3, 4, 5 कुंड या ठिकाणी केलेली आहेत आणि गडावरची एकमेव छत असलेली वास्तू आपण पाहतोय आपल्या समोर आहे आता. ही गडावरची अशी एकमेव वस्तू आहे की जिच्यावर छत आहे. आजही छत त्याचं सुस्थितीत आहे आणि या कुंड्यांमध्ये अजूनही पाणी आहे. आता जानेवारी महिना आहे, अर्धा झालाय, तरी या कुंड्यांमध्ये पाणी आहे. अशा पद्धतीची कुंड या ठिकाणी तयार केलेली आहेत. याच्यातले दगड काढून हा बरोबर. आणि ही गडावरची एकमेव वास्तू आहे की जिला छत आहे. हे धान्याचं कोठार असलं पाहिजे त्यावेळेचं, किंवा दारुगोळा कोठार असेल, किंवा मग राहण्यासाठीच्या जागा असतील. अजूनही त्या इतिहासाविषयी कोणाला ते कन्फर्म होत सांगता येत नाही काय आहे, पण एकमेव अशी वास्तू आहे जी या ठिकाणी आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की धान्याचं कोठार आहे, काही जण म्हणतात दारुगोळा कोठार होतं. परंतु जेही असेल ते आज आपण पाहू शकतो. वरती त्याच्यावर छत आहे चुन्याच्या आणि दगडी बांधकाम असलेली वास्तू गडावरची एकमेव वास्तू आहे जी सुस्थितीत आहे. समोर पण एक पाण्याचा टाका आहे. पाण्याची व्यवस्था मात्र त्या काळी लोकांनी करून ठेवलेली, कारण गडावरची एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू धान्याचं कोठार किंवा दारुगोळा कोठार जेही काही असेल, ही अशा पद्धतीची वास्तू ही आहे. आपण खाली पाहू शकता मध्ये छत वरती आहे आणि 2 रूम्स या ठिकाणी आहेत. आत पण एक रूम आहे, अंधार आहे. अशा पद्धतीचे 2 रूम या ठिकाणी आहेत आणि हे सुस्थितीत असेल धान्याचं कोठार आहे. पाण्याचा टाका आहे मित्रांनो पुन्हा एकदा. आणि गडावरचा हा परिसर म्हणजे गड खूप मोठा आहे, खूप मोठा परिसर आहे. इकडनं तिकडनं अशा पद्धतीने पण जागोजागी पाण्याची व्यवस्था मात्र करून ठेवलेली आहे. आणि मित्रांनो, ही समोर जे पर्वतरांग आपल्याला दिसते हा ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वरचा, ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आणि त्र्यंबकेश्वरहून हार्डली 13-14 किलोमीटर अंतरावर हे हरिहरगड आहे. त्या शिखरावर आपल्याला जायचं आहे, मग आपला गड पूर्ण होईल बघून. आणि आपण 8:40ला चढायला सुरुवात केली होती, आता 11:14 झाले, म्हणजे 3 तास झाले आम्हाला, कारण आज खूप गर्दी आहे. गर्दीमुळे उशीर लागला. हरिहर गडावरचा सगळ्यात उंच भाग जो आहे बुरुजाचा, त्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत. अजून 10 मिनिटं आपल्याला तिथं जायला लागतील आणि मग एकंदरीत आपला संपूर्ण गड हा फिरून होणार आहे. पुन्हा आले मित्रांनो आपण, आम्ही यवतमाळहून आलेलो. यवतमाळहून बरंच लांबून आलेत ना? आणि डायरेक्ट इकडे झाले का? हो, डायरेक्ट इकडेच. अरे वा, व्हेरी नाईस. कॉलेज स्टुडंट आहात? हो, काय करतात? इंजिनिअरिंग, फार्मसी. कुठल्या कॉलेजला? आम्ही जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. प्रॉपर यवतमाळ? मी वर्धा. वर्ध्याला? अलग अलग. हा यवतमाळ, हा पुणे, हा अमरावती, मी वर्धा. वर्धा. आणि मग आम्ही सगळे प्रॉपर यवतमाळचेच आहे. स्कूल फ्रेंड्स आहे आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स आहे, 5वी ते 10वी पर्यंत. हो हो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हायस्कूलची जी फ्रेंडशिप असते ती लाईफ लॉंग असते. तुम्हाला कॉलेजला भरपूर फ्रेंड मिळतील किंवा कुठे मिळतील, पण आयुष्यात शेवटपर्यंत टिकणारी फ्रेंडशिप आहे हायस्कूलची. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू सर. ओके, चला, ओके ओके.
ओबडधोबड चढणीचा रस्ता आहे आता या ठिकाणी. पर्टिक्युलर पायऱ्या नाही आहेत, माती आहे, भुसभुशीत आहे, त्याच्यावरनं पाय घसरत आहेत आणि आपल्याला वरती जायचं आहे आता शेवटच्या टोकाला. शेवटचा टप्पा अवघड चढणीचा. उतरायला अवघड आहे, चढायला काही वाटत नाही. उतरताना खरी कसरत होणार आहे. आणि बघा मित्रांनो, वरचा तो बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यावर आपण आता जातोय. हायेस्ट पॉइंट ऑफ द हरिहरगड. मित्रांनो, हा हरिहरगडाचा सगळ्यात उंच पॉइंट आहे आणि या सगळ्यात उंच शिखरावर आपण आहोत. प्रॉपर पायऱ्या नाही आहेत, आपल्याला क्लाइम्बिंग करून जायचंय. काळजी घ्या. वरती आपल्यालाही वरती जायचं पण प्रॉपर पायऱ्या नाही आहेत, म्हणून कॅमेरा ठेवावा लागेल आता, कारण दोघं हातांची गरज भासणार आहे चढायला, म्हणून कॅमेरा ठेवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हरिहरगड सर केलेला आहे आणि हरिहरगडाच्या सर्वात वरच्या टॉप पॉइंटला आपण आहोत शिखरावर आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर आपण या ठिकाणी पाहतोय. मित्रांनो, हा हरिहरगडावरचा सगळ्यात टॉप मोस्ट व्ह्यू आपण पाहतोय. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर, त्या ठिकाणी आल्हाददायक अशी हवा आहे आणि खूपच प्रसन्न वाटतंय. हो, आणि भगवा डौलाने फडकतोय. गोलू कुठं आलाय बेटा तू? हरिहरगडावर आलाय त्याच्या पालकांचेच बेटा. किती वर्ष? 4. तुझं नाव सांगताना नाव सांग. स्कूल मध्ये सांगतो तसं. नाव नाव ना सांग 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 ना पहिला. अरे, अरे, सांग, अरे. सांग. काय होत नाही, काय होत नाही. सांग सांग. मित्रांनो, 4 वर्षाचं बाळ आहे. त्याच्या मम्मी पप्पांना पण मम्मी दिली आणि पप्पा. खरं तुमची डेअरिंग आहे. काका आहेत का? हा, पप्पावर गेले. पप्पावरती आहेत. काका आणि आई आहेत त्याच्या. खूप डेअरिंग. खरं त्यांच्या धाडसाला मानावं लागेल. वा वा, व्हेरी नाईस. थँक्यू. ओके सर. मित्रांनो, उतरतोय आपण इथे, कारण दगड फोडून आत रस्ता तयार केलाय.
खाली. हा आहे आपला महाराष्ट्र. कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा. आणि बघा इथला नजारा, अगदी माझ्या नजरेतून तुम्ही हा व्ह्यू बघतायत. बघा मी ज्या ठिकाणी उभा आहे इथून, या बघा या पायऱ्या आहेत तिथून, आणि हा खालचा नजारा आणि पायऱ्यांचा अँगल बघू शकतात असल्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. हर 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 हर. चला हरवला मित्रांनो. त्या टोकातून, त्या खिंडीतून आपण वर गेलो तो वरती दरवाजा आहे. आणि हा बघा हा नजारा. मित्रांनो अशा पद्धतीचा हा पॅच आहे आणि फार एक वेगळा अनुभव आमच्यासाठी होता. हे बघा असे खोबणे आहेत, याच्यात हात असं टाकायचं उतरताना. मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण हा हरिहरगडाचा लॉग या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.